सह्याद्रीच्या छातीवर अभिमानाने उभा असलेला कोंढाणा, ज्याला जिंकणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे होते. गडावर 5000 सैनिकांचा कडा पहारा होता. मुख्य दरवाजातून आत शिरणे अशक्य होते. तानाजींनी गडाच्या सर्व बाजू तपासल्या. त्यांना एक अशी जागा हवी होती जिथे शत्रू गाफील असेल. त्यांची नजर पडली पश्चिम बाजूच्या दोनगिरी कड्यावर. हा कडा सरळ 90 अंशाचा आणि पूर्णपणे उभा होता. समोर होता अभेद्य किल्ला, सिंहगड फोर्ट आणि त्याचा कडा अगदी 90 अंशाचा. तानाजींनी ठरवले, जिथे शत्रूची खात्री आहे की कोणी येणार नाही, तिथूनच आम्ही काळ बनून येऊ. शत्रूवर बसला होता आणि खाली होते तानाजींचे मावळे. पण प्रश्न एकच, चढायचं कसं? तेव्हा पुढे आले स्वराज्याचे सिंह तानाजी मालुसरे. तानाजींनी एक भन्नाट योजना आखली. घोरपडीच्या अंगाला दोर बांधला आणि तिला कड्यावर चढायला सोडलं. घोरपड हळूहळू वर चढू लागली आणि त्या दोरावरून मावळे तिच्या मागे. एक चुकीचं पाऊल आणि खाली मृत्यू, पण माघार नाही, भीती नाही. आणि अखेर मावळे किल्ल्यावर पोहोचले. आता सुरू होणार होता खरी लढाई. रात्रीच्या अंधारात तलवारींचा कडकडाट झाला. तानाजी लढत होते शेवटच्या श्वासापर्यंत. किल्ला जिंकला, पण स्वराज्याचा सिंग गेला. आजही इतिहास सांगतो, ही फक्त लढाई नव्हती, ही होती बलिदानाची गाथा. शिवराय म्हणाले, गड आला आणि आमचा सिंह गेला.